हे विदारक चित्र देशातील सर्वाधिक श्रीमंत राज्याचा लौकिक मिरवणाऱ्या महाराष्ट्रातल्या अस्थिव्यंग शाळेतलंय। मुलांच्या ताटात भाजीच्या नावानं पाणीच जास्त आहे। दुर्बीण लावून जरी पाहिलं तरी इथल्या भाजीत डाळ सापडणं जवळपास शक्य नाही। एक प्रचंड भुकेली दिव्यांग मुलगी तर ताटात अन्न नसतानाही हातानं चाच पडून बघतेय। किमान भाजी किंवा अन्नाचा एक तरी कण हाती लागावा या आशेनं बिचारी स्वतःची खोटी समजूत घालतीये। दम लागेस्तोवर विकासाची भाषणं झोडणाऱ्या नेत्यांना अजून या अवस्थेबद्दल कदाचित माहिती नसावं। धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील होर्टीमधली ही अस्थिव्यंग निवासी शाळा आहे। अन्नाविना ताट आहेत। किचनमध्ये फक्त एकच हंडा, तेल नसलेली रिकामी पिशवी आणि दारं नसलेली स्वच्छतागृह। सरकारनं याला भलेही निवासी शाळेचं नाव दिलं असलं तरी प्रत्यक्षात हा कोंडवाडाच आहे। जन्मतःच दिव्यांग मुलांचा शिकून स्पर्धेच्या जगात निभाव लागावा यासाठी धाराशिव जिल्ह्यात जवळपास 15 सरकार अनुदानित दिव्यांग निवासी शाळा आहेत। महाराष्ट्र सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून या शाळा चालवल्या जातात। मुलांचं परिपूर्ण पोषण, शिक्षण आणि निवास यासाठी सरकार अनुदान देतं। त्याशिवाय कर्मचाऱ्यांचे पगार, इमारतीचं भाडं, वेतनेतर अनुदान सुद्धा दिलं जातं। पण दिव्यांगांच्या ताटातला घास चोरण्यास आपण मागे नाहीत ही गोष्ट ही शाळा पाहिल्यावर समजते। खून, बलात्कार, दरोडे टाकून तुम्ही तुरुंगात गेलात तरी तिथे तुम्हाला या शाळेहूनही चांगलं अन्न जेवायला मिळेल, इतकी भीषण स्थिती इथली आहे। खायला सकस अन्न सोडा, जे आहे ते देखील पुरेसं नाही। अंघोळीची सोय नाही, स्वच्छतेला कलंक लागेल अशी स्वच्छतागृह इथे आहेत। गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू झाल्यानंतर खळबळ माजून आश्रमशाळांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। यंत्रणा याच मुलांना आपल्या देशाचं भविष्य म्हणते, पण त्यांच्या ताटात 2 घासही नीट टाकू शकत नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट हे समाज कल्याण खात्याचे मंत्री आहेत आणि त्याच पक्षाचे प्रताप सरनाईक धाराशिवचे पालकमंत्री आहेत। दुसरीकडे विकासासह ट्रान्सफॉर्मरसाठी सत्तेत जाण्याची चर्चा असलेले ओमराजे निंबाळकर देखील याच धाराशिवचे खासदार आहेत। शिवाय विरोधात असताना दिव्यांगांचा